अमर रहे, अमर रहे। गुलाबराव गणाचार्य अमर रहे, अमर रहे, अमर रहे। कॉम्रेड गुलाबराव गणाचार्य यांचा आज 52वा स्मृतिदिन आहे। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की स्वातंत्र्य लढ्यापासून ते संयुक्त महाराष्ट्राची चळवळ, गोवा मुक्ती आंदोलन, गिरणी कामगारांचा लढा, याच्यामध्ये त्या काळामध्ये ते सर्वात अग्रगणी होते। गिरणी कामगारांचा एक मोठा लढा त्यांनी हा मुंबई शहरात उभारला होता आणि सुमारे 2.5 ते 3 लाख गिरणी कामगारांचं नेतृत्व ते करत होते। मुंबई गिरणी कामगार युनियनचे जनरल सेक्रेटरी म्हणून त्यांनी अनेक वर्ष काम केलं। त्याचबरोबर संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत काम करत असताना या चिंचपोकळी विभागामधून त्यांनी प्रथम 1957 साली नगरसेवक, 1912 या चिंचपोकळी भायखळा मतदारसंघामधून ते आमदार म्हणून निवडून आलेले होते। विधानसभेमध्ये त्यांनी कामगार वर्गाचा आवाज अत्यंत जोरकसपणे उठवला होता आणि त्या काळामध्ये मुंबई शहरामध्ये आणि एकंदरीत मुंबई, भिवंडी, ठाणे या भागामध्ये जो काही कामगार वर्ग होता, मग तो फक्त गिरणीमधलाच नाही तर औद्योगिक कामगारांमधला होता, त्याचबरोबर सफाई कामगारांमधला होता, रेस्कोर्स कामगार होता, त्याचबरोबर वेगवेगळ्या कामगार क्षेत्रामध्ये त्यांनी काम करून त्यांच्या संघटना बांधल्या। असंख्य असंघटित कामगारांना त्यांनी संघटित करून त्यांना त्यांचे हक्क मिळवून दिलेले होते। त्या काळामध्ये एक काँग्रेसची इथे प्रचंड ताकद होती या मुंबई शहरामध्ये, परंतु त्या सर्व ताकदीच्या विरोधात उभं राहून त्यांनी ही चळवळ उभी केली आणि आज गेली 52 वर्ष आम्ही गणाचार्य कुटुंबीय, आमचा ट्रस्ट आणि हे आमचे सर्व असंख्य चाहते आज या ठिकाणी दरवर्षी जमत असतात आणि त्यांना श्रद्धांजली वाहत असतात। तर म्हणजे पुढच्या तरुण पिढीला कामगार वर्गाचा इतिहास संपूर्ण समजला पाहिजे, कशा परिस्थितीतून हे मुंबई शहर उभारलं गेलेलं आहे आणि आज त्याची वाटचाल कुठे होते, ह्या पद्धतीचा इतिहास त्यांच्यासमोर आणावा ह्या निमित्तानं म्हणून हा स्मृतिदिन आम्ही सर्वजण साजरा। आपल्याला एक चांगलं मार्गदर्शन मिळण्यासाठी आपण सगळ्यांनी एकोप्याने राहिलं पाहिजे। जातभेद, सगळं मतभेद हे सगळे विसरून आपला देश पुढे जाण्यासाठी, आपल्याला देश खंबीर करण्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र येऊन मिळून आपल्या देशाला पुढे कसं जाता येईल हे आपण बघितलं पाहिजे। हेच त्यांचं आपल्याला श्रद्धांजली आपली त्यांना। साहेब, आजही गिरणी सांगितलं झालं तर मी तुम्हाला एक आठवण सांगतो। 1974मध्ये जो गिरणी कामगारांचा संप झाला होता, 42 दिवसाचा संप, त्या संपामध्ये मी एक कार्यकर्ता म्हणून सिम्प्लेक्स मिलवरती पिकेटिंग करत असताना मला त्यावेळेस अटक झाली होती। त्या काळापासून आपण गिरणी कामगारांचा लढा बघत आलेलो आहे। दत्ता सामंत यांनी ज्यावेळेस संप केला तो संप त्यांनी संपला म्हणून जाहीर केला नाही। त्या संपामध्ये अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाले, 2.5 लाख कामगार होता, त्याच्यानंतर आज 5 ते 7 हजार कामगार उरलेला आहे। त्यांच्यावरती अन्याय एवढा झालेला आहे की त्यांना बेरोजगारी झाल्यानंतर कुठल्याही सरकारने त्यांना मदत केलेली नाही आहे। आज देखील तो गिरणी कामगार खंबीरपणे लढत आहे, त्यांच्या घरांचा प्रश्न आहे। कारण ह्या ज्या गिरण्यांच्या जागेवरती आपण आज जे टोलेजंग इमारती बघतो, त्या इमारतीत ज्या उभ्या राहिलेल्या आहेत, तिथे जे कष्टकरी त्यांनी जे काम केलेलं आहे त्यांना तिथून हाकलून लावून त्यांना इथे ह्या इमारत, त्यांना त्यांच्या घरांचा मोठा प्रश्न आहे। अजूनही गिरणी कामगार हे आंदोलन करतायत, पण त्यांना न्याय कोणी देऊ शकलं नाही आहे। त्यांना नुसती खोटी आश्वासनं दिली जात आहेत, पण एक दिवस त्यांना घर मिळेल हे नक्की।